नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विजय माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. 4-5 दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी माझा जो आध्यात्मिक प्रवास घडून आलेला आहे त्याबद्दल बोललो होतो. आस्तिकतेपासून सुरू झालेला, श्रद्धेपासून सुरू झालेला माझा हा आध्यात्मिक प्रवास शेवटी नास्तिकतेत कसा संपला, निरीश्वरवादापर्यंत कसा पोचला याबद्दल थोडक्यात मी त्या व्हिडिओत बोललो होतो. त्या व्हिडिओनंतर बऱ्याच जणांनी मला काही प्रश्न विचारलेत, की जसं तुम्ही कोणत्या गुरूंची दीक्षा घेतली होती, त्यांचं नाव काय, तुम्ही कोणत्या साधना केल्यात? तर असे प्रश्न मला बरेचदा विचारण्यात आले. त्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. मी ज्या गुरूंकडे जायचो त्या गुरूंचं नाव आजच्या व्हिडिओत मी जाहीर करणार आहे. पण त्याआधी मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे. असे प्रश्न विचारणाऱ्यांच्या मनात एक शंका असते. त्यांना असं वाटतं, की कदाचित हा कोणत्यातरी चुकीच्या गुरूकडे गेला आणि तिथे याला अपेक्षाभंग झाला. याला जे हवं होतं, ईश्वर हवा होता, तो ईश्वर याला मिळाला नाही. म्हणून हा ईश्वरावर नाराज झाला आणि आज हा नास्तिक आहे. तर ही शंका मला सगळ्यात आधी दूर करायची आहे. हा गैरसमज मला सर्वात आधी दूर करायचा आहे, की मी त्या प्रकारचा नास्तिक नाही जो देवावर नाराज आहे किंवा ईश्वरावर रुसलेला आहे. ईश्वराशी रुसलेला व्यक्ती हा नास्तिक असू शकत नाही. कारण त्याचा अर्थ काय होतो, की तुम्ही ईश्वराचं अस्तित्व मान्य केलं आहे आणि तुम्ही त्याच्याशी नाराज आहात. मी त्या प्रकारचा नास्तिक नाही. मी कोणत्या प्रकारचा नास्तिक आहे? मला ईश्वराचं अस्तित्वच मान्य नाही. म्हणजे तो अस्तित्वात आहे याचं माझ्याकडे कोणतं प्रमाण नाही आहे. मला जर त्याचं प्रमाण मिळालं असतं, तर मी त्याचं अस्तित्व मान्य केलं असतं. माझी नास्तिकता ही निराशेतून किंवा वैफल्यातून किंवा अपेक्षाभंगातूनच आलेली आहे असा याचा अर्थ नाही. मी अनेक मार्गांचा अभ्यास केला, अनेक साधना केल्या, अनेक गुरूंपाशी गेलो, अनेक धर्मग्रंथ वाचलेत. त्यानंतर मी विज्ञानाचाही अभ्यास केला. ह्या सर्व अभ्यासानंतर, ह्या सर्व शोधानंतर मी या निष्कर्षाप्रत पोहोचलो, की या जगात ईश्वर नावाचं कोणतं अस्तित्व नाही. माझी नास्तिकता या प्रकारची आहे. माझा निरीश्वरवाद या प्रकारचा आहे, जो वैज्ञानिक तथ्यांवर आधारित आहे. काही जणांनी मला कमेंट बॉक्समध्ये काही गुरूंची नावं सुचवलीत. म्हणजे ते ज्या गुरूंना फॉलो करतात, त्या गुरूंना मी फॉलो केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने ईश्वरापर्यंत पोहोचलं पाहिजे, असं त्यांचा एक सल्ला होता. तर तो सल्ला त्यांनी प्रेमातूनच दिला असेल, त्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. पण प्रत्येकाला माझाच गुरु बरोबर आहे, माझाच गुरु खरा आहे, माझाच गुरु सद्गुरू आहे आणि इतरांचे गुरु भोंदू असू शकतात असं वाटत असतं. पण माझं मत सर्व गुरूंबद्दल सरसकट एकसारखं आहे. सर्वच गुरूंची कार्यपद्धती जवळपास सारखीच असते. ते सारख्याच पद्धतीने आपल्या अनुयायांचा ब्रेन वॉश करत असतात आणि त्यांना मॅनिप्युलेट करत असतात, असं माझं सरसकट मत आहे. मी ज्या गुरूंकडे जायचो त्या गुरूंचं नाव आहे सरश्री. तेजज्ञान फाउंडेशन नावाची आध्यात्मिक संस्था ते चालवतात आणि त्यांचे हजारो लाखो अनुयायी आहेत. त्यांचे शेकडो सेंटर्स आहेत. तिथे मी दीक्षा घेतली होती आणि त्यांचं अध्यात्म मी जवळपास 10 ते 11 वर्ष फॉलो केलं. त्यांनी दिलेल्या साधना मी प्रामाणिकपणे पार पाडल्यात आणि ते सर्व केल्यानंतर मी या निष्कर्षापर्यंत कसा पोहोचलो असेल तेच मी आज थोडक्यात सांगणार आहे. थोडक्यात माझ्या गुरूंची शिकवण काय होती, की तुम्हाला जर परमेश्वरापर्यंत पोचायचं असेल, त्याचं साक्षात्कार करायचा असेल, तुम्हाला आत्मसाक्षात्कार प्राप्त करायचा असेल, तर तुमच्यात आणि परमेश्वरामध्ये एक भिंत उभी असते. ती भिंत असते अहंकाराची. अहंकाररूपी ही भिंत जर तुम्ही ढासळू शकला, उद्ध्वस्त करू शकला, तर तुम्हाला ईश्वराचे म्हणजे त्या परमसत्याचे दर्शन होतात, साक्षात्कार होतो. आणि ही अहंकाररूपी भिंत पाडण्यासाठी त्यांनी काही साधना दिल्या होत्या. पण त्या साधना करता करता माझ्या असं लक्षात आलं, की या साधना सगळ्या कुचकामी आहेत. या साधना करून कुणाचाही अहंकार नष्ट होत नसतो आणि अहंकार नष्ट झालेली व्यक्ती या जगात अस्तित्वातच नाही. बिना अहंकाराने तुम्ही जिवंतच राहू शकणार नाही. काम, क्रोध, भय, मोह, मद, मत्सर इत्यादी मनाचे जे विकार आहेत, या विकारांनी मिळून तुमचा अहंकार जन्माला येतो आणि हा अहंकार तुम्हाला सत्याचे दर्शन करण्यापासून रोखतो, अशी आमच्या गुरूंची शिकवण होती. पण हे विकार पूर्णपणे नष्ट होणं शक्य आहे का? विज्ञान काय म्हणतं? मानसशास्त्र काय म्हणतं? या गोष्टींचा जेव्हा मी अभ्यास करायला सुरुवात केली, तर मला हे माहीत झालं, की या विकारांचा समूळ नायनाट कधीही कोणीच करू शकत नाही. तर हे अशक्य कोटीतलं कार्य आपण का बरं करतोय? आपल्याला गुरूंनी हे करायला का सांगितलं?
तर त्यामागे त्यांचा जो हेतू होता तो माझ्या लक्षात आला. तो हेतू काय होता, की तुम्हाला अशा स्वरूपाची साधना द्यायची जी तुम्ही करूच शकणार नाही, जी तुमच्यासाठी शक्य नाही. आणि मग तुम्ही ती साधना जेव्हा करू शकत नाही, तर तेव्हा तुम्हाला एक प्रकारचा अपराधबोध येतो, एक गिल्ट येतो. आणि त्या गिल्टचं भांडवल करून, त्या अपराधबोधाचं भांडवल करून मग तुमचं मॅनिप्युलेशन केलं जातं, तुमचं शोषण केलं जातं. भोळे-भाबडे जे साधक असतात, ते बिचारे वर्षानुवर्ष, कधी-कधी आयुष्यभर या साधना करत असतात आणि एवढं सगळं साधना करूनही त्यांच्या मनातला अहंकार पूर्णपणे मिटलेला नसतो. तो का मिटलेला नसतो? कारण अहंकार जो आहे तो पूर्णपणे मिटणं शक्यच नाही आहे. ते अशक्य आहे. ज्याला तुम्ही विकार म्हणता, काम, क्रोध, भय, मद, मोह इत्यादी विकार, ते तुमच्या मनाचेच भाग आहेत. ते तुमच्या अस्तित्वाचा भाग आहेत. त्यांच्याशिवाय तुमचं अस्तित्व नाही. पण तरीही तुम्ही त्या विकारांना लढत असता, त्यांच्याशी तुम्ही भांडण करत असता आणि त्यांना नष्ट करण्याचा, त्यांना उद्ध्वस्त करण्याचा तुम्ही प्रयत्न आयुष्यभर करत असता, जो कधीही सफल होत नाही. तर हा खेळ जेव्हा माझ्या लक्षात यायला लागला, तेव्हा मी त्यातून बाहेर पडायला सुरुवात केली. तिथून बाहेर पडल्यानंतर मग मी मानसशास्त्राचा अभ्यास सुरू केला, विज्ञानाचा अभ्यास सुरू केला आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं, की ज्या साधना तुम्हाला आध्यात्मिक साधना म्हणून दिल्या गेल्या होत्या, तर त्या तुमच्या नैसर्गिक भावनांच्या विरोधात जाणाऱ्या गोष्टी होत्या. तुम्हाला विक्षिप्त बनवणाऱ्या गोष्टी होत्या. आत्मसाक्षात्कार कशाला म्हणतात? तुमच्या आत्म्याचे तुम्हाला दर्शन होणे याला आत्मसाक्षात्कार म्हणतात. पण मुळात आत्मा अस्तित्वात आहे का? विज्ञान आत्माबद्दल काय म्हणतं? विज्ञानाचं काय मत आहे? तर विज्ञान म्हणतं, की आपल्या शरीरामध्ये आत्मा नावाची अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात असण्याची शक्यता नाही. ज्याला आपण चेतना म्हणतो किंवा कॉन्शियसनेस म्हणतो. काही लोकं त्यालाच आत्मा असं नाव देतात. पण हा जो कॉन्शियसनेस आहे, ही जी चेतना आहे, ती तुमच्या शरीराच्या अस्तित्वात असण्यामुळे निर्माण झालेली आहे. तुमच्या मेंदूच्या ॲक्टिव्ह असण्यामुळे निर्माण झालेली आहे, असं विज्ञान सांगतं. तुमच्या चेतनेचा आणि तुमच्या मेंदूचा थेट संबंध आहे. जर मेंदू नष्ट झाला, तर चेतनाही नष्ट होते आणि चेतना नष्ट झाल्यावर मग असा कोणता आत्मा उरतो? जर आत्माच अस्तित्वात नाही, तर मग आत्मसाक्षात्कार कुठून होणार? तर हा आत्मसाक्षात्काराचा जो खेळ आहे, हा जो शोध आहे, हा अत्यंत निरर्थक आहे. याने तुम्ही कुठेही पोहोचणार नसता. कोणी कुठेही पोहोचत नाही. फक्त काही लोकं कुठेतरी पोहोचल्याचं ढोंग करत असतात. ते असं भासवत असतात, की ते कुठेतरी पोहोचले आहेत. त्यांना काहीतरी गूढ असं रहस्य माहीत झालेलं आहे. त्यांना असं काहीतरी दिव्य ज्ञान प्राप्त झालेलं आहे. असा तो भ्रम तयार करतात आणि भोळ्या-भाबड्या लोकांचं ते शोषण करत असतात, त्यांना आपला अनुयायी बनवून. तर अहंकार नष्ट करण्याची साधना देणारे माझे जे गुरु होते, त्यांचा स्वतःचा अहंकार नष्ट झाला आहे का? हे जेव्हा मी चेक करायला सुरुवात केली, पडताळायला सुरुवात केली, तर माझ्या असं लक्षात आलं, की त्यांच्यामध्ये सामान्य माणसापेक्षा जास्त अहंकार भरलेला आहे. त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या बोलण्यातून तो झळकत असताना मला जाणवलं. फक्त त्यांनी एक आभास तयार केला होता, ज्या आभासातून त्यांच्या अनुयायांना असं वाटत होतं, की आमचे गुरु हे अहंकाररहित आहेत, अहंकार शून्य आहेत. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा जर अभ्यास केला, तर असं लक्षात येतं, की ते अहंकाररहित नाही आहेत. अहंकाररहित कुणीच असत नाही. जिवंत माणसाचं अहंकार रहित असणं, अहंकार शून्य असणं हे शक्य नाही. जर कोणी असा दावा करत असेल, तर तो खोटा बोलत आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे.